शूरता, वीरता, सुंदरता यासाठी अनेक राण्यांची इतिहासात नोंद आहे, पण नम्रता, साधेपण आणि संवेदनशीलता यासाठी ओळखल्या जातात त्या राणी अहिल्याबाई होळकर। उत्तम राज्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहेच, पण महेश्वरी चाळीच्या रूपाने एक सुंदर आविष्कार त्यांनी जगाला दिलाय। अहिल्याबाईंची आज त्रिशताब्दी जयंती आहे। अहिल्याबाई आणि महेश्वर साडीचं नातं कसं निर्माण झालं आणि त्याचा प्रवास कसा सुरू आहे याचा आजच्या दिवशी आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वर्धा वाघोले बोर हिच्या खास रिपोर्टमधून। मध्य प्रदेशातल्या इंदौर पासून 100 किलोमीटर दूर नर्मदा नदीच्या तीरावर वसलंय महेश्वर। धार्मिक, राजनैतिक आणि शैक्षणिक ओळख या नगरीला तर आहेच, पण ही नगरी प्रजावत्सल वीर मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वानं ओळखली जाते। चार 4000 वर्षांची परंपरा असलेल्या या महेश्वर नगरीची माहेशमती अशी ओळख होती। अनेक राजांनी या भूमीवर राज्य केलंय, पण 1766 मध्ये मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर महेश्वरचा उत्तराधिकार सांभाळला त्या त्यांच्या स्नुषा अहिल्याबाई होळकर यांनी। अहिल्याबाईंचा जन्म हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरच्या चौंडी या गावामध्ये झाला। त्यांचा जन्म हा 31 मे 1725 रोजी झाला। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्यांचं लग्न हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झालं। मात्र खंडेराव होळकर यांना लग्नानंतर काही वर्षातच वीरमरण आलं। मात्र सासऱ्यांचा म्हणजे मल्हारराव होळकरांचा अहिल्याबाईंवरती एकदम दृढ विश्वास होता आणि त्यामुळेच मल्हाररावांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1767 ते 1775 पर्यंत अहिल्याबाईंनी त्यांचा राज्यकारभार सांभाळला आणि या राज्यकारभार सांभाळताना एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला, तो म्हणजे राज्यकारभाराची राजधानी जी होती ती इंदोरवरनं महेश्वरला त्यांनी स्थलांतरित केली आणि या महेश्वरमध्ये विणकरांचं केंद्रस्थान आहे हे लक्षात घेऊन त्यांनी एक नवीन संकल्पनेची सुरुवात केली। पाचव्या दशकापासून माळव्यात वस्त्र उद्योगाला सुरुवात झाली, पण त्याला खरी भरभराट आली ती अहिल्यादेवींच्या शासन काळात आणि याच काळात अहिल्याबाईंच्या संकल्पनेतून जन्म झाला हा महेश्वरी साडीचा। अहिल्याबाई राज्यकारभार सांभाळत असताना त्यांच्या राज्यामध्ये अनेक राजघराण्यातील पाहुणे त्यासोबतच देश विदेशातील पाहुणे त्यांना भेटायला येत असत आणि या पाहुण्यांना काहीतरी महेश्वरची ओळख भेटवस्तू म्हणून द्यावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठीच त्यांनी सुरत मधल्या काही विणकरांना महेश्वरला इंदोरला बोलवून घेतलं। त्यांची राहण्याची बाकी सगळी सुविधा केली आणि त्यानंतर जन्म झाला तो म्हणजे आपल्या महेश्वर साडीचा। महेश्वरी साडी आजच्या काळात महेश्वरची ओळख झाली आहे। या नगरीत अगदी घरोघरी या साड्या हातमागावरती विणल्या जातात। महेश्वरी साडी ही महेश्वर नगरीची ओळख म्हणून नावारूपाला यावी अशी कल्पना अहिल्याबाईंच्या मनात होती आणि त्यामुळेच या साड्यांवरती मध्य प्रदेशातले किल्ले, वास्तू, राजवाड्यांची छाप पाहायला मिळते। त्यांच्या भिंतीवरती कोरलेल्या फुलांच्या विविध आकारांच्या आकृत्या आजही महेश्वर साडीवरती दिसून येतात। अहिल्याबाईंच्या काळामध्ये राजघराण्यातील स्त्रियांसाठी या महेश्वरी साड्या विणल्या जात आणि या विणकरांना सगळ्या सोयी सुविधा अहिल्याबाईंनी महेश्वरमध्येच उपलब्ध करून दिल्या होत्या। या साडीच्या शेकडो वर्षांच्या प्रवासामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे रेवा सोसायटीचं।
अहिल्याबाईंनी सुरू केलेली हातमागावरची ही कला काही वर्षांपूर्वी कुठेतरी लोप पावत होती, पण अहिल्याबाईंचं या संकल्पनेमागचं उद्दिष्ट आणि या कलेचं सौंदर्य लक्षात घेता या संस्थेनं ही कला पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू केले. होळकरांचे वंशज रिचर्ड होळकर आणि त्यांच्या पत्नी शाली होळकर यांनी ही संस्था सुरू केली. 1978 मध्ये विणकरांच्या हाताला काम मिळावं, त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने ही संस्था या दोघांनीही पुन्हा सुरू केली. सुरुवातीला फक्त 8 विणकर इथं होते, पण आज करोडोंची उलाढाल या संस्थेमार्फत केली जाते. ना नफा ना तोटा या तत्वावरती चालणाऱ्या या संस्थेमध्ये पारंपरिक पद्धतीनं हातमागावरती विणकाम केलं जातं. यामध्ये महिलांचा सहभाग हा लक्षणीय आहे. गावातील अनेकांचं हे रोजगाराचं साधन आहे. त्यामुळे या शहरातील प्रत्येक विणकर व्यापारी अहिल्यादेवींप्रित्यर्थ आजही कृतकृत्य आहे. आजच्या घडीला पाहिलं तर अगदी महेश्वर मध्ये घरोघरी हातमाग आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 3000हून अधिक कुटुंब या कलेशी जोडले गेलेली आहेत. बचपने से देख रहे हैं हम ये काम। पहले हमारे बाप दादा करते थे, बाप दादा से अब ये तो पोते हम करने लग गए। ये आगे ये है तो कि इससे तो पिंडे बनाते हैं, इस पे भर के वो पिंडा बनाते हैं और पिंडा बन के साड़ी पे जाता है, फिर साड़ी बनती है। हम रोजगार दे रहे हैं कम से कम 20 एक लोगों को दे रहे हैं ये रोजगार। अच्छा, 20 लोग इससे चल रहा है। अच्छा, आपके इस कारखाने से? हाँ, इस कारखाने से। आपकी ये साड़ियाँ कहाँ कहाँ पर जाती हैं? साड़ी हमारी जाती है, इंदौर भी जाती है, बम्बई भी जाती है, सब जगह जाती है, सूरत जाती है, तो वो ये वहाँ जाती है। किनार भी तनते हैं, तानी के पिंडे भी बनाते हैं, मशीन भी चलाते हैं और हैंडलूम भी बुनते हैं। ये माँ अहिल्या की देन है और ये महेश्वरी साड़ियाँ सिल्क और कॉटन मिक्स होकर बनता है। और जो फोर्ट किला माँ अहिल्या का फोर्ट है, वहाँ पर जितने पत्थरों पे नक्काशियाँ वगैरह उकेरी हुई वही हम साड़ियों पे गिराव पे लाए और साड़ियों पे लाए, है ना। माँ अहिल्या की नगरी महेश्वर में माँ अहिल्या बाहर से बुनकरों को लाके यहाँ बसाया और उन्होंने ये स्टार्ट किया महेश्वरी साड़ियों का काम। और आज तारीख तक ये चल रहा है। ये ऑल वर्ल्ड में बहुत फेमस हो गया है। और महेश्वर में माँ अहिल्या की आशीर्वाद से फोर्ट है कि उससे यहाँ पर सेलिब्रिटी बहुत आते हैं, है ना। और ये यहाँ का जो प्रोडक्ट है पूरे विश्व में फेमस है। जैसे आप कह रहे हैं कि पर्यटक स्थल है, पर्यटक स्थल के साथ साथ यहाँ पे जो महेश्वरी साड़ी का व्यापार है जो हमें दिन दिन ही रात चौगुनी आगे बढ़ रहा है। इसमें करीब 6000 लोग हैं जो इसमें जुड़े हुए हैं। यहाँ पुरुषों के साथ महिलाएं भी इस काम को बढ़ चढ़ के कर रही हैं। और केवल महेश्वर नहीं वरन आसपास के जो गांव हैं वहाँ के भी लोग आके इस कार्य को कर रहे हैं और उनको इससे रोजगार प्राप्त हो रहा है। महेश्वर साड्यांवरती महेश्वर मधली प्रसिद्ध शिवमंदिरं, किल्ल्यांवरच्या प्रतिकृतींची छाप आपल्याला पाहायला मिळते. महेश्वरी साडीमध्ये एक सिल्कचा धागा आणि एक कॉटनचा धागा असा वापर होतो. सिल्कचं प्रमाण साडीत जेवढं जास्त तेवढी त्याची किंमतही जास्त. ही साडी दोन्ही बाजूनी आपल्याला नेसता येते. 5 पट्टे असणारा विशेष पदर हे याचं खास वैशिष्ट्य. 5 उभ्या रेषा, 3 रंग आणि 2 पांढऱ्या एकाडेक रेषांचा वापर या पदरासाठी केला जातो. अगदी मोजकेच कारागीर सध्याच्या स्थितीला हा पारंपरिक पदर विणतात. या साडीचा पदर तयार करण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात.
पूर्वीच्या काळात महेश्वरी साडीत गडद रंगाचा जास्त वापर व्हायचा। लाल, हिरवा, जांभळा, डाळिंबी, गुलबक्षी हे रंग प्रामुख्याने वापरले जायचे। साडीच्या किनारीवरती लेहरिया, रुई, विटा, चटई आणि हिऱ्यांचं नक्षीकाम केलं जायचं। पूर्ण साडी तयार करण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो। अतिशय दानशूर, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकरांचं नाव हे मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलेलं आहे। अगदी कार्यक्षम, दूरदृष्टीच्या राज्यकर्त्या म्हणून समस्त महिला वर्गासाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत। आणि त्यासोबतच त्यांच्या संकल्पनेतनं साकारली गेलेली ही महेश्वरी साडी जगभरात पोहोचलेली आहे। जगभरात महेश्वरी साडीचा धागा जिथं जिथं पोहोचलाय त्या धाग्याचं दुसरं टोक हे इथे अहिल्यादेवींच्या महेश्वरमध्ये नर्मदा काठी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी स्वरदा वाघुले भोर, NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।